नमस्कार. आईची चव या किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये मी सोयाबीन मटका बिर्याणी बनवणार आहे. तर ही बिर्याणी अशी झटपट आणि एकदम चविष्ट अशी होते. तर चला जास्त वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू. सर्वप्रथम मी जे जे साहित्य घेतले या बिर्याणीसाठी ते तुम्हाला दाखवते. तर इथे बघा मी 5-6 कांदे घेतले उभे चिरलेले, आलं लसणाची पेस्ट घेतली, हे 3 चमचे एवढा दही घेतलं आहे मी आणि ह्यात सगळे मी मसाले घेतलेले आहेत. हे जे चमचा दिसतो असे 4-4, 5-5 चमचे मी मसाले घेतलेत. तुम्ही तुमच्या कमी जास्त चवीप्रमाणे मसाले घेऊ शकता. म्हणजे जेवढी तुमची बिर्याणीची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता. तर ह्याच्यात मिरची पावडर आहे, धणं पावडर आहे, जिरं पावडर आहे, बिर्याणी मसाला आहे, गरम मसाला आहे, त्याच्यानंतर बेडगी मिरची पावडर आहे ज्याने रंग छान येतो, 1 चमचा हळदी आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात मी फक्त मीठ घातलेलं नाही, मीठ मी नंतर वरून घालीन. त्याच्यानंतर मी कसुरी मेथी घेतलेली आहे ह्याच्यात. ह्याप्रमाणे मी सगळं हे साहित्य घेतले. आज मी मटक्यात बिर्याणी करणार आहे आणि इथे मी बिर्याणी राईस शिजून घेतलेला आहे, ज्याला चाळणीत ठेवलं आहे पाणी नितळायला. इथं मी सोयाबीन अर्ध्या तासासाठी नॉर्मल पाण्यात भिजवून घेतले होते आणि इथे मी सोयाबीन हे लहान बारीक साईजचे घेतलेत. ह्याच्यामधून मोठ्या साईजचे पण सोयाबीन असतात, तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी बारीक सोयाबीन घेतलं, ज्याला अर्धा तास नॉर्मल पाण्यात भिजवलं. अर्धा तासानंतर ह्याचं पाणी छान नितळून हे असे बाजूला केलेत. त्यानंतर इथे मी छोट्या साईजचे 5-6 टमाटो घेतलेला आहे, ह्याला नंतर मी चिरते. इथे कढईत तेल तापलेलं आहे, थोडासा कांदा टाकून पाहिला, तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे. आता जेवढा चिरलेला कांदा आहे याच्यात आपण सोडूया. कांदा अगदी छान लालसर कलर येईपर्यंत आपण ह्याला छान तेलात परतून घेऊया. कांदा इथं भाजतोय तोपर्यंत आपण एका बाजूला टोमॅटो चिरून घेऊया. तर कांद्याला एवढा कलर आल्यावर थोडासा लालसर, तर आता ह्याच्यात आलं लसणाची पेस्ट घालूया आपण. ही खलबत्त्यावर केलेली पेस्ट आहे आलं लसणाची, तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये करून घालू शकता. तर आलं लसणाची पेस्ट घातल्यावर कांदा आलं लसणाची पेस्ट असं छान तिन्ही एवढा लाल रंग येईपर्यंत छान परतून घेतलं आहे. आता हे चांगलं झालेलं आहे परतून. तर आता ह्याच्यात आपण टमाटर घालूया. टोमॅटो घातल्यावर एकजीव करून घेऊया. आता ह्याच्यात आपण मीठ घालूया. मी छोटे 5 चमचे मीठ घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त प्रमाणात मीठ घालू शकता. आता मीठ घालून झाल्यावर जे मसाले आपण हे काढले होते सगळे एकत्र, हे सर्व घालूया आणि सर्व एकजीव करून घेऊया. थोडं पाणी घालूया याच्यात. मसाले घालून झाल्यावर याच्यात थोडंसं पाणी घालूया, साधंच पाणी आहे. आणि गॅसची फ्लेम थोडी मोठी करून हे सर्व छान परतून घेऊया. आता जे दही घेतलं होतं आपण 3 चमचे, ते दही याच्यात घालून घेऊया. आता हे सर्व एकजीव करून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून ह्याला 1-2 मिनिटासाठी शिजू देऊया. तर तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि आपली ही ग्रेव्ही खूप सुंदर झाली. तर आता याच्यात आपण सोयाबीन घालून घेऊया. सोयाबीन घातल्यावर गॅसची फ्लेम मोठी करून हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. सर्व मिश्रण एकत्र केलेलं आहे. आता याच्यात आपण 1 ग्लासभर पाणी घालूया साधं. आणि ह्याला आपण मीडियम आचेवर 10 ते 15 मिनिटासाठी हे सोयाबीन शिजू देऊया, झाकण झाकून. तर तुम्ही इथं पाहू शकता आपली ही सोयाबीनची ग्रेव्ही बनलेली आहे. आणि याच्यात एक महत्त्वाची टिप्स द्यायची तुम्हाला, की जे 15 मिनिटासाठी आपण ही झाकण झाकून याला शिजवतो, त्यामध्ये तुम्ही 2-3 वेळेला झाकण काढून ही भाजी वर खाली करा, कारण की सोयाबीन खाली लागण्याचे हे असतं, त्याच्यामुळे लागू शकतात. म्हणून झाकण उघडून 2-3 वेळेला ही भाजी हलवा. तर आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे
आणि 1-2 मिनिटांनी नॉर्मल होईपर्यंत ही भाजी आपण दमची तयारी करून घेऊया. भाजी आपली नॉर्मल झालेली आहे. आता ही सर्व भाजी आपण या मातीच्या भांड्यात घालूया. तर ही भाजी सोयाबीनची एवढी भारी होते याची ग्रेव्ही की ती तुम्ही अशी थोडीशी बाजूलाही काढून चपातीबरोबरही खाऊ शकता. तर चला आपण ही सगळं ग्रेव्ही या मटक्यात घालूया. तर मटक्यात सोयाबीनची ग्रेव्ही काढलेली आहे. आता याच्यावर जो भात शिजून घेतलेला आहे हा सगळा थर मी याच्यावर घालीन. तर याच्यात मी वरून भात घातलेला आहे, तांदूळ शिजलेला. आता ह्याच्यात हे जे केसरचं दूध आहे हे मी घालीन. त्याच्यानंतर इथं वितळलेलं तूप घेतलेलं आहे हे मी घालीन पूर्ण. तूप घालून झाल्यावर ह्याच्यात थोडे पुदिनाचे फ्रेश जे धुवून घेतलेले आहेत पानं ते घालणार आणि थोडी कोथिंबीर. तर तुम्ही पाहू शकता एवढी ग्रेव्ही मी बाजूला काढलेली आहे. तर अशी कोथिंबीर घातल्यावर ह्याला आपण जे सिल्वर फाऊल आहे पेपर ह्याने आपण ह्याला पूर्ण कवर करूया. तर ह्याला आपण कवर केलेलं आहे सिल्वर पेपरने आणि याच्यावर आता झाकण झाकून आपण ही हंडी थोडी जाड असल्यामुळं मातीची ह्याला 25 ते 30 मिनटासाठी बारीक आचेवर ह्याला आपण दमला ठेवूया. तुम्ही पाहू शकता 20 मिनटाची स्टीम दिली मी, दम दिला आहे या बिर्याणीला. आणि 20 मिनटांनी जेव्हा आपण गॅस बंद करतो तर लगेच बिर्याणी उघडू नये. 10 मिनटं त्याला नॉर्मल होऊ द्यावी छान अगदी त्याच्यात. त्यानंतर त्याला 10-15 मिनटांनी उघडूया. तर तुम्ही पाहू शकता हे बघा प्रत्येक दाणा त्याचा कसा मोकळा झाला आहे भाताचा आणि एवढी चवीला लागते ही बिर्याणी. आणि ह्याच्यात जे सोयाबीनची ग्रेव्ही आहे ती पण अप्रतिम लागते. तर पहा सुंदर आणि चविष्ट अशी बिर्याणी आणि ह्याच्यावर दही लावलेला कांदा हे जेवण एक नंबर. ह्याच्यावर तुम्ही लोणचं पापड जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने ही सोयाबीन बिर्याणी होते. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. जे खास व्हेजिटेरियन आहे जे चिकन खात नाही तर चिकनमध्ये जेवढं प्रोटीन असतं तेवढंच प्रोटीन सोयाबीनमध्ये असतं. तर त्याच्यामुळे एकदा ही बिर्याणी नक्की बनवा आणि कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत.